हॅलो गायज, वेलकम टू अवर सेकंड ब्लॉग. आज आपण जाणार आहोत पुरण पिरवाडी बीचवर. तर चला जाऊया. व्हॉट टू से. तर गाडी आम्ही इथे थांबवली व्ह्यू बघायला. बघा व्ह्यू किती मस्त आहे. तर गायज आपण आता पोचलो आहोत पुरण बीचला. थोडा डिले झाल्यामुळं आता सनसेट गेला आहे. मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो मागचा. तर इन्स्टावर आमचा एक पिरवाड बीचवर एक व्हायरल झालेला. तर खूप जण विचारत होतं का हा बीच कोणता आहे. तर हा पिरवाड बीच आहे उरणला. तर लोकेशन तुम्ही पहा. या लोकेशनला खूप सुंदर असा सनसेट येतो. तरी आज एवढा काही आहे नाही, कारण आम्हाला लेट झाला आहे यायला. पण आम्ही जेव्हा शूट केला होता, रँडम शूट होता, असं काय फिक्स नव्हतं केलं. बट तेव्हा शूट झाला होता आणि तो म्हणजे फोटो खूपच छान आले होते आणि सनसेट खूपच भारी होता. आम्हाला वाटलं आज सनसेट येईल, कारण येताना खूप चांगला सनसेट दिसतच होता. तुम्हाला घेत नको फ्रेम. आता आम्ही इथे फोटोशूट करत आहोत. जर चांगले फोटो आले तर तुम्हाला नक्कीच दाखवू इन्स्टाला. येस. इथं चांगला गाईज बघा, खूप छान फोटोशूट केला आहे परत लाईक सेम पोजमध्ये. आणि आम्हाला हा शूट पण जाम आवडला. आणि सनसेट पण खूप मस्त होता. म्हणजे एवढा तेव्हा होता तेवढा चांगला नव्हता, पण चांगला होता थोडा. आपण खायला जाणार आहोत. बघूया कुठल्या तरी रेस्टॉरंटला जाऊया आणि डिनर करणार रेस्टॉरंट नाही तर कॅफेला जाऊ खायला मोस्टली. डिनर करून आपण घरी जाणार आहोत. आणि आता आम्ही छोटे छोटे ब्लॉग्स बनवत आहोत, कारण स्टार्टिंग आहे तर लोक एवढी बघत नाही मोठे लॉंग ब्लॉग्स. जर पुढे जाऊन अजून जास्त चांगले ब्लॉग्स चालले तर आम्ही मोठे ब्लॉग्स बनवू. पण तरी सनसेट थोडा थोडा आहे. जो क्लायमेट इथे बनतो ना काय, खूपच छान असतो आणि हवा पण चालू असते, तर खूप पीसफुल वाटतं इथे. जर तुम्ही आलात नसाल तर इथे नक्की विजिट करा. तर गाईज इथं खूप गर्दी होती, म्हणून आम्ही दुसरीकडे चाललो आहोत. द्रोणागिरीमध्ये जायचं आहे पक्का. हां, आता आम्ही द्रोणागिरीमध्ये चाललो आहोत. आम्ही द्रोणागिरीला आहोत द फ्लेवर फ्युजन रेस्टॉरंटमध्ये. तर गाईज आम्ही ऑर्डर केलेलं आहे. काय केलेली ऑर्डर? चिकन अंडे. चिकन हांडी आणि तंदुरी रोटी. तंदुरी रोटी ना? तंदुरी खायची होती गाईड, पण मी खाऊन नाही देत. नाईस. नको नको. बीचला चाललेलो पण आम्ही नाही गेलो, कारण सनसेट येणार होता. म्हणून आम्ही पिरवाड बीचला आलो. आणि आम्हाला सनसेट बघायला खूप आवडतं. जेव्हा पण सनसेटसारखा थोडा थोडा क्लाउड दिसतात तेव्हा आम्ही लगेच सनसेट बघायला जातो. वी लव सनसेट डेट्स. सनसेटसोबत खूप जास्त पीसफुल फील होता. तर गाईड, सनसेट प्लस बीच असेल ना तर इट्स लाईक थेरपी. खूपच सुंदर दिसतो. क्लायमेट खूप भारी झाला होता. ब्लू स्काय. आता आम्ही डिनर करत आहोत. बघूया. स्टे ट्यून्ड. आमचं जेवण आलेलं आहे, तर आम्ही आता जेवण घेतो. ठीक आहे. रोटी. तर गाईच आमचा खाऊन जेवण झालेलं आहे. आता आम्ही चाललोय घरी जायला निघालो. आम्ही आता घरी आलो आहोत. आपण त्या हॉटेलमध्ये गेलो होतो. फ्युजन काय नाव होता? फ्लेवर ऑफ फ्युजन. फ्लेवर ऑफ फ्युजनमध्ये गेलो होतो द्रोणागिरीमध्ये. तर त्यांची टेस्ट खूप चांगली होती. मला खूप आवडली. मी त्यांना 9/10 रेटिंग देईल. तुला काय वाटतंय? सेम 9/10 गाईज. चांगली होती टेस्ट. तर गाईज आता आम्ही घरी पोचलो आहोत आणि हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि नाही आवडला असेल तरी कमेंटमध्ये सांगा. आणि आम्हाला आयडियाज द्या का आम्ही अजून कोणते कोणते ब्लॉग्स बनवू, काय टॉपिक्स तुमच्याकडे असतील, काय चॅलेंजेस असतील तर नक्की सांगा. तर गाईज, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आम्ही पुन्हा असेच ब्लॉग बनवत राहू. तुम्ही आपला प्रेम आमच्यावर दाखवत राहा. थँक्यू. बाय बाय.